ॲडजेक्टिव्ह. व्हॉट इज ॲन ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. म्हणजे विशेषण म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेणार आहोत. अगोदर आपण इंग्लिशमध्ये बघूया आणि त्यानंतर त्याचं मराठीमध्ये भाषांतर बघूया. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? An adjective is a word that describes, qualifies or modifies a noun or pronoun. It gives more information about the noun, its size, color, quality, number, quantity, etc. विशेषण म्हणजे काय की नामाची म्हणजे जी संज्ञा किंवा सर्वनामाची अधिक माहिती देणारे शब्द. तो नामाचा रंग, आकार, गुण, संख्या, प्रमाण किंवा प्रकार सांगतो. आता उदाहरणार्थ की इथं काय दिलेलं आहे की गुण असेल, संख्या असेल किंवा रंग असेल, प्रमाण असेल किंवा प्रकार असेल. तर फर्स्ट जे सेंटेन्स आहे वाक्य, यामध्ये रंग सांगितलेला आहे म्हणजेच कलर. अ रेड कार म्हणजे एक लाल गाडी. आता हे काय झालेलं आहे, हे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे त्या गाडीचा कलर इथे सांगितलेला आहे. नेक्स्ट येतं 5 ॲपल्स म्हणजे इथे प्रमाण किंवा संख्या सांगितलेली आहे. 5 ॲपल्स म्हणजे 5 सफरचंदे. 5 हे काय झालेलं आहे, इथं संख्या झालेली आहे ॲडजेक्टिव्हची. त्यानंतर आहे ॲन ऑनेस्ट मॅन एक प्रामाणिक माणूस. दिस बुक हे पुस्तक. तर त्याचेही प्रकार आहेत, टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह ते आपण बघणार आहोत. कुठल्या प्रकारचे म्हणजे कुठल्या प्रकारे त्यांनी प्रकार सांगितलेले आहेत. तर फर्स्ट येतं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजेच गुणदर्शक विशेषणे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी किंवा प्राण्याविषयी किंवा वस्तूविषयी सांगितलेले गुण म्हणजे गुणदर्शक विशेषण. डिस्क्राइब्स द काइंड, नेचर ऑर क्वालिटी ऑफ अ नाउन. नाउन म्हणजे नाम असेल, कुठल्याही व्यक्तीचं असेल, प्राण्याचं असेल, वस्तूचं असेल, त्याचं गुण किंवा स्वभाव किंवा प्रकार दाखवणे. एक्झाम्पल घेतलेलं आहे, शी इज अ काइंड वुमन म्हणजेच काय, ती एक दयाळू स्त्री आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे, काइंड दयाळू म्हणजे स्वभाव सांगितलेला आहे एका स्त्रीचा. त्यानंतर येतं दिस इज अ डिफिकल्ट क्वेश्चन. हा एक अवघड प्रश्न आहे म्हणजे एक प्रकार डिफिकल्ट म्हणजे अवघड एक प्रकार सांगितलेला आहे प्रश्नाचा. एक अवघड आहे, सोपं आहे म्हणजे कठीण आहे किंवा सोपा प्रश्न आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे, एक प्रकार सांगितला आहे डिफिकल्ट. त्यानंतर आहे ही हॅज कर्ली हेअर म्हणजे त्याला कुरळे केस आहेत. कर्ली म्हणजे त्या काहीतरी विशेष सांगितलेलं आहे, एक प्रकार सांगितलेला आहे. त्यानंतर क्वालिटी झाल्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी सांगितलेलं आहे म्हणजे परिणामवाचक विशेषण. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी इंडिकेट्स हाऊ मच अमाऊंट ऑफ समथिंग यूज्ड विथ अनकाउंटेबल नाउन्स म्हणजेच एखाद्या गोष्टीचे प्रमाण किती दाखवते अगणनीय नामांसोबत वापरतात. उदाहरणार्थ आय हॅव सम वॉटर म्हणजे माझ्याकडे काही पाणी आहे म्हणजे प्रमाण दाखवलेलं आहे, पण किती आहे, 1 बॉटल 2 बॉटल हे सांगितलेलं नाही आहे म्हणजे काही प्रमाणात. सम म्हणजे काही, थोडंच असेल. त्यानंतर दुसरं वाक्य येतं देर इज लिटल मिल्क लेफ्ट म्हणजे थोडे दूध शिल्लक आहे. लिटल म्हणजे थोडंच शिल्लक आहे पण क्वांटिटी परफेक्ट नाही आहे, किती आहे नेमकं 1 लिटर 2 लिटर पण थोडं आहे म्हणजेच काय की प्रमाण, एखाद्या गोष्टीचे प्रमाण दाखवते. नेक्स्ट येतं ही एट इनफ राईस त्याने पुरेसा भात खाल्ला. इनफ पुरेसा पण किती खाल्ला ते नाही म्हणजे मच, एनी, सफिशियंट, होल हे सर्व क्वांटिटी दाखवतात. नेक्स्ट येतं ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर संख्यावाचक विशेषण. शो एक्झॅक्ट नंबर ऑर ऑर्डर पोझिशन ऑफ नाउन यूज्ड विथ काउंटेबल नाउन्स म्हणजेच नामाची नेमकी संख्या. नाव म्हणजे व्यक्ती असेल, व्यक्तीचं नाव असतं, प्राण्यांचं असतं, वस्तूचं असतं, तर त्याची नेमकी संख्या किंवा क्रम दाखवते. गणनीय नावांसोबत वापरतात. आता उदाहरणार्थ आधी तर काही नेमकी संख्या अगोदर किती होतं की त्याचं प्रमाण होतं, संख्या नव्हती की नेमकं 1 लिटर होतं की 2 लिटर होतं. आता इथे नेमकी संख्या दाखवणार आहे. तर निश्चित डेफिनिट म्हणजे 1 2 3 किंवा फर्स्ट सेकंड लास्ट अशा पद्धतीने. ही हॅज 3 ब्रदर्स त्याला 3 भाऊ आहेत म्हणजे काहीतरी नेमकी संख्या दाखवलेली आहे. त्यानंतर येतं शी स्टूड फर्स्ट ती पहिली आली म्हणजे फर्स्ट संख्या दाखवलेली आहे. इनडेफिनिट म्हणजे अनिश्चित म्हणजे आता इथं अनिश्चित दाखवलेलं आहे, नेमकं किती आहेत संख्या माहिती नाही, त्याला इनडेफिनिट म्हटलेलं आहे. म्हणजे मेनी, फ्यू, सेव्हरल, ऑल. मेनी पीपल
केम म्हणजे बरेच लोक आले, पण नेमके किती आलेत हे सांगता येत नाही. त्यानंतर येतं डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजक, म्हणजे इच, एव्हरी, इदर, निदर, म्हणजे एव्हरी स्टुडंट पास, प्रत्येक विद्यार्थी उत्तीर्ण झाला. म्हणजे इथं क्वांटिटी दिलेली नाही आहे, पण प्रत्येक विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट येतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच सिद्धक किंवा निर्देशक विशेषण. पॉइंट्स टू अ स्पेसिफिक नाउन, मग ते धीस आहे, दॅट, दीज अँड दोज. धीसचा अर्थ होतो हा ही हे, म्हणजे जवळची जी वस्तू असेल त्यासाठी धीस वापरला जातो. अँड दॅटचा अर्थ होतो तो ती ते, म्हणजे दूरची जी वस्तू असेल, व्यक्ती असेल, म्हणजे कुठलंही काही असेल तर ते दॅट दूरचं दाखवतात. आणि एक असेल तर धीस जवळचं आणि दॅट दूरचं, आणि एक वचनी दाखवलेलं आहे. आणि दीज अँड दोज हे आहे अनेक वचनासाठी वापरलेलं आहे. दीज अँड दोज म्हणजे दीज जवळचं, हे आहे जवळ असेल तर ते दाखवलेलं आहे, आणि दूर असेल तर दीज दाखवलेल्या जातं, म्हणजे अनेक वचन. दीज अँड दोज हे अनेक वचनासाठी वापरले जातं, अनेकांसाठी. अँड दीज अँड दॅट एकासाठी वापरले जातं. दीज म्हणजे जवळचं असेल, हे ह्या ही, आणि दोज ते त्या ती, दूरचं जर असेल तर. त्यानंतर नेक्स्ट येतं आता ॲडजेक्टिव्ह. धिस कार इज माइन, म्हणजे ही गाडी माझी आहे. धिस मोडिफाईज कार, म्हणजे आपण काय केलं, इथं दाखवलेली विशिष्ट नामाकडे बोट दाखवते, म्हणजेच कुठली जी वस्तू असेल, व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल ते माझं आहे हे दाखवण्यासाठी धिस वापरलेला आहे. धिस कार इज माइन. त्यानंतर नंतर येतं धिस इज माइन. आता धिस स्टँड्स अलोन. दोज हाऊसेस आर ओल्ड, त्या घरांचे जुनी आहेत, किंवा ते घरं जुनी आहेत, अशा पद्धतीने. नेक्स्ट येतं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. थोडं ग्रामर असल्यामुळे समजायला आपल्याला अवघड वाटतं, पण आता पुढे आपण याचं सेंटेन्स वाक्य घेणार आहोत आणि त्याची वाक्य घेऊन त्याचं आपण प्रॅक्टिस करणार आहोत. अगोदर आपण ॲडजेक्टिव्ह काय काय आहेत त्याविषयी जाणून घेऊया, आणि यानुसार मग आपण प्रत्येक वाक्य बनवून त्याचा सराव करणार आहोत. ठीक आहे. धिस अँड दॅट आणि दीज अँड दोज याचं आणखी आपण उदाहरण घेऊया, जेणेकरून आपल्याला याच्याबद्दल सविस्तर माहिती आणखी घेता येईल. ओके, सो आय विल शेअर नेक्स्ट PDF. ओके, आता आपण याची संपूर्ण वाक्य बघणार आहोत, कशा पद्धतीने याची आपण प्रॅक्टिस करायची आहे. यस. धिस म्हणजे हा ही हे, सिंग्युलर एक वचनासाठी वापरलं जातं. नियर म्हणजे जवळ असेल यासाठी धिस वापरतात. दॅट तो ती ते, सिंग्युलर म्हणजे जे दूर असेल, लांब असेल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फार म्हणतो. एक वचन आहे पण लांब वस्तू असेल तर त्यासाठी दॅट वापरतात. अँड दीज हे ह्या ही म्हणजेच जे प्लुरल आहे, अनेक वचने आहे आणि जवळ आहे त्यासाठी वापरतात. त्यानंतर येतं दोज ते त्या ती, जे प्लुरल आहे, अनेक वचन आहे, फार लांबसाठी वापरतात. तर त्याचे आपण काही वाक्य आज बघणार आहोत. ओके, फर्स्ट सेंटेन्स येतं
धिस मॅन इज माय फादर. आता इथं काय की समजा जवळ आपले वडील आहेत, म्हणजे व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल त्यासाठी हे वापरलेलं आहे, जवळच्या व्यक्ती आणि वस्तूसाठी. दिस मॅन इज माय फादर म्हणजे हा माणूस माझा वडील आहे. तर व्यवस्थितरित्या मराठीमध्ये हे म्हणजे हा माणूस माझे वडील आहेत या अर्थाने, म्हणजेच हे मनुष्य किंवा हा माणूस माझे वडील आहे. किंवा दिस मॅन इज माय टीचर असे आपण म्हणू शकतो. हा माणूस माझा शिक्षक आहे. दिस मॅन इज माय ब्रदर, हा माणूस माझा भाऊ आहे. दिस मॅन इज माय अंकल, हा माणूस माझे अंकल आहेत. अशा पद्धतीने आपण हे घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं, दॅट विमेन इज अ डॉक्टर, म्हणजे ती स्त्री डॉक्टर आहे. दॅट म्हणजे ते त्या ती, दॅट विमेन अँड इज अ डॉक्टर म्हणजे ती डॉक्टर आहे या अर्थाने इथं वापरलेला आहे. नंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं, दीज चिल्ड्रेन आर व्हेरी स्मार्ट. दीज म्हणजे काय, हे आई आलेलं आहे त्यामुळे इथं ही येईल. दीज चिल्ड्रेन म्हणजे मुले अनेक वचनी आहे. आर म्हणजे आहे. व्हेरी स्मार्ट, व्हेरी म्हणजे खूप, स्मार्ट म्हणजे हुशार, खूप हुशार आहेत या अर्थाने इथे हे आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं, दोज पीपल आर फ्रॉम मुंबई म्हणजे ते लोक मुंबईचे आहेत. दोज पीपल आर फ्रॉम मुंबई, ते लोक मुंबईचे आहेत. नेक्स्ट सेंटेन्स येतं, धिस बॉय इज माय यंगर ब्रदर, हा मुलगा माझा धाकटा भाऊ आहे. धिस बॉय, धिस म्हणजे हा येतो, बॉय म्हणजे मुलगा, इज म्हणजे आहे, माय म्हणजे माझा, यंगर म्हणजे धाकटा, ब्रदर म्हणजे भाऊ. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं, दॅट गर्ल सिंग्स व्हेरी वेल, ती मुलगी खूप चांगले गाणे गाते. नेक्स्ट सेंटेन्स येतं, दीज टीचर्स आर व्हेरी काइंड, हे शिक्षक खूप दयाळू आहेत. नेक्स्ट सेंटेन्स येतं, दो स्टुडंट्स आर इन द लायब्ररी, ते विद्यार्थी ग्रंथालयात आहेत. धिस ओल्ड मॅन नीड्स हेल्प, या वृद्ध माणसाला मदत हवी आहे. दॅट बेबी इज क्राईंग लाऊडली, ते बाळ मोठ्याने रडत आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया, ऑब्जेक्ट अँड थिंग्स, वस्तू आणि सामान यांना घेऊन हे वाक्य बनवलेलं आहे. दिस पेन इज माइन, म्हणजेच हा पेन माझा आहे. दिस पेन इज माइन, हा पेन माझा आहे. दॅट कार इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे ती गाडी खूप महाग आहे. दॅट कार इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. नेक्स्ट येतं, दीज बुक्स बिलॉंग टू मी, म्हणजे ही पुस्तके माझी आहेत. दीज बुक्स बिलॉंग टू मी, ही पुस्तके माझी आहेत. दोज बॅग्स आर हेवी, त्या बॅगा जड आहेत. त्यानंतर येतं, धिस फोन इज न्यू, हा फोन नवीन आहे. दॅट हाऊस इज व्हेरी बिग, ते घर खूप मोठे आहे. दीज चेअर्स आर मेड ऑफ वूड, या खुर्च्या लाकडांपासून बनवलेल्या आहेत. दोज वॉचेस आर कॉस्टली, ते घड्याळे महाग आहेत. धिस कप इज फुल ऑफ टी, धिस कप इज फुल ऑफ टी, हा कप चहाने भरला आहे. नंतर येतं, दॅट बिल्डिंग इज अ हॉस्पिटल, म्हणजे ती इमारत हॉस्पिटल आहे. त्यानंतर आपण फूड अँड ड्रिंक्स, अन्न आणि पेय या विषयात आपण वाक्य बघणार आहोत. धिस ॲपल इज व्हेरी स्वीट, म्हणजे हे सफरचंदे खूप गोड आहेत.
त्यानंतर येतं दॅट पिझ्झा लुक्स डिलिशियस, म्हणजेच तो पिझ्झा स्वादिष्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं दीज मँगोज आर फ्रॉम अवर गार्डन, ही आंबे आमच्या बागेचे आहेत. दोज ऑरेंजेस आर सोर, म्हणजेच हे सत्रे आंबट आहेत. धिस केक इज चॉकलेट फ्लेवर, म्हणजे हा केक चॉकलेट फ्लेवरचा आहे. दॅट कॉफी इज व्हेरी हॉट, ती कॉफी खूप गरम आहे. दीज ग्रेप्स आर फ्रेश, ते द्राक्षे ताजी आहेत. दोज बिस्किट्स आर फॉर द चिल्ड्रेन, ते बिस्किटे मुलांसाठी आहेत. धिस वॉटर इज नॉट कोल्ड, हे पाणी थंड नाही. दॅट आईस्क्रीम इज मेल्टिंग, ती आईस्क्रीम वितळत आहे. या अर्थाने त्याचा इथे अर्थ होतो. आणखी आहेत क्लोथ्स अँड ॲक्सेसरीज, कपडे आणि साहित्य याच्यावरती. हे नंतर मी ग्रुपवरती शेअर करेल, तर हे तुम्ही वाचन करू शकता नंतर. आता आपण धिस अँड दॅट, दीज अँड दोज हे बघितलेलं होतं. त्याच्याशी संबंधित असंख्य इथे वाक्य पण आहेत. हे नंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता आपण बघणार आहोत पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, संबंधवाचक. संबंधवाचक कुठले आहेत ते ॲडजेक्टिव्ह आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ, जिथे मालकी हक्क दाखवले जातात किंवा नेहमी नामाच्या आधी येतात. नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्यांचं असेल त्याच्या आधी येत असतात. जसं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, माय, युअर, हिज, हर, इट्स, अवर, देअर या अर्थाने इथं आलेला आहे. एक्झाम्पल्स आपण बघूया. आय लॉस्ट माय कीज, मी माझ्या चाव्या गमावल्या. माय म्हणजे माझ्या. शी फिक्स्ड हर बाईक, तिने तिची सायकल दुरुस्त केली. दे सोल्ड देअर हाऊस, त्यांनी त्यांचे घर विकले. याविषयी आपण आणखी जाणून घेऊया. अगोदर आपण प्रत्येक शब्दाचा जो अर्थ आहे तो जाणून घेऊया आणि त्यानंतर त्यावरती बनवलेले वाक्य जे आहे त्याचा आपण अभ्यास करूया, स्टडी करूया. नेक्स्ट स्लाइड मी शेअर करतोय. ओके. येस, जो शब्द एखाद्या गोष्टीची मालकी किंवा संबंध दाखवतो त्याला मालकीदर्शक विशेषण म्हणतात. हा शब्द नेहमी नामाच्या आधी येतो आणि त्या नामाचे वर्णन करतो. आता आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ बघणार आहोत. अगोदर येतं माय, माझा, माझी आणि माझे असा याचा अर्थ होतो. माय बुक, माझे पुस्तक या अर्थाने. नेक्स्ट येतं युअर, तुझा, तुझी, तुझे किंवा तुमचा या अर्थाने. नेक्स्ट येतं हीज, त्याचा, त्याची आणि त्याचे, म्हणजे हीच कार, त्याची गाडी. त्यानंतर येतं हर, तिचा, तिची, तिचे. हर ड्रेस म्हणजे तिचे ड्रेस. इट्स, त्याचा, त्याची आणि त्याचे. इट्स हे कोणासाठी वापरतात? निर्जीव वस्तू किंवा प्राणी यासाठी. इट्स टेल, त्याची शेपटी. अवर चा अर्थ होतो आमचा, आमची, आमचे. अवर हाऊस, आमचे घर. देअर, त्यांचा, त्यांची, त्यांचे. देअर स्कूल, त्यांची शाळा. आता याचा आपण काही इम्पॉर्टन्स रूल बघूया.
ऑलवेज बिफोर अ नाऊन, म्हणजेच काय की नेहमी नाऊनच्या अगोदरच हे ॲडजेक्टिव्ह येतं. नाऊन म्हणजे नामाच्या अगोदरच. जसं माय म्हणजे माझी कार इज रेड, माय कार इज रेड, माझी कार लाल आहे, असा इथे हा अर्थ आलेला आहे. नेवर यूज द बिफोर इट, म्हणजे द पेन, द माय पेन. आता इथं काय यूज बिफोर म्हणजे माय पेन इज न्यू, माझे पेन नवीन आहे, म्हणजे वस्तूच्या समोरच येतं. द माय पेन असं येणार नाही, तर माय पेन असं येईल, इज न्यू. चेंजेस अकॉर्डिंग टू द ओनर नॉट द ऑब्जेक्ट. ओनर म्हणजे जो वाक्याचा कर्ता असेल त्यानुसार हे चेंज होईल, ऑब्जेक्टनुसार होणार नाही. जसं एक्झाम्पल, हिज बुक्स, त्याचे पुस्तक. आता हे काय बुकच्या अगोदर आला, बुकच्या नंतर येणार नाही, बुक हिज असं येणार नाही, हिज बुक्स त्याचे पुस्तक या अर्थाने येईल. इट्स वर्सेस इट्स, इट्स पॉझेसिव्ह अँड इट इज, तर हे इट इज आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर ITS असेल तर इट्स होतो, आणि IT आणि त्यानंतर हे आलं असेल तर इट इज असा त्याचा अर्थ होतो. इट्स कलर इज ब्ल्यू, त्याचा रंग निळा आहे, अँड इट इज ब्ल्यू, ते निळे आहे या अर्थाने. डिफरंट पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वर्सेस पॉझेसिव्ह प्रोनाऊन. आता उदाहरणार्थ माय कार म्हणजे माझी गाडी इथे आलेला आहे, तर हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येतं. पण नो स्टँड अलोन, म्हणजे फक्त माय एकट्यासाठी इथे वापरल्या जाणार नाही पॉझेसिव्ह नाऊन यासाठी. एक्झाम्पल, धिस इज माय बुक, हे माझे पुस्तक आहे, पण धिस बुक इज माइन, हे पुस्तक माझे आहे. इथं काय पॉझेसिव्ह प्रोनाऊनमध्ये माय येणार नाही, तर माईन येईल. म्हणजे मायच्या ऐवजी माईन येईल, युअरच्या ऐवजी युअर्स येईल, हिजच्या ऐवजी हिजच येतं, हरच्या ऐवजी हर्स येईल, इट्सच्या ऐवजी इट्स येणारच आहे, आणि अवरच्या ऐवजी अवर्स, आणि देअरच्या ऐवजी देयर्स. तर हे त्याने दिलेलं आहे. आता काही आणखी आपण उदाहरणं बघूया. माय फादर इज अ टीचर, म्हणजेच माझे वडील शिक्षक आहे. माय फादर म्हणजे प्रत्येक नाव, फादर हे नाऊन आहे, तर नाऊनच्या अगोदरच इथं माय, अवर, युअर अशा पद्धतीने येईल. माय फादर इज अ टीचर म्हणजे माझे वडील शिक्षक आहे. माय मदर कुक्स डिलिशियस फूड, माझी आई स्वादिष्ट अन्न बनवते. माय ब्रदर वर्क्स इन मुंबई, माझा भाऊ मुंबईत काम करतो. माय सिस्टर इज व्हेरी स्मार्ट, माझी बहीण खूप हुशार आहे. माय हाऊस इज नियर द टेम्पल, माझे घर मंदिराजवळ आहे. माय कार इज ब्लॅक, माय कार इज ब्लॅक इन कलर, माझी गाडी काळ्या रंगाची आहे. माय फोन इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, माझा फोन खूप महाग आहे. माय बुक्स आर ऑन द टेबल, माझी पुस्तके टेबलावर आहेत. माय फ्रेंड्स आर व्हेरी हेल्पफुल, माझे मित्र खूप मदतगार आहेत. माय ड्रीम इज टू बिकम अ डॉक्टर, माझे स्वप्न डॉक्टर बनण्याचे आहे. त्यानंतर कॅटेगरी 2 जी येते युअर, म्हणजे तुझा, तुझी. आता आपण काय अगोदर काय बघितलं, माय या अर्थाने जे वाक्य येतात ते आपण बघितलेले होते. आता युअर, तुझा, तुझी, तुझे. पुढील सेंटेन्स बघूया. हे सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे एका वचनासाठी आणि अनेक वचनासाठीही वापरल्या जातात. तर युअर बॅग इज व्हेरी हेवी, म्हणजे तुझी बॅग खूप जड आहे या अर्थाने इथं आलेला आहे. युअर ड्रेस लुक्स ब्युटिफुल, तुझी ड्रेस म्हणजे तुझे ड्रेस खूप सुंदर आहेत किंवा तुझे ड्रेस सुंदर दिसते. युअर ड्रेस लुक्स ब्युटिफुल, तुझे ड्रेस सुंदर दिसते. युअर ब्रदर इज माय क्लासमेट, तुझा भाऊ माझा वर्गमित्र आहे. नको, व्हिडिओ चालू आहे. नेक्स्ट सेंटेन्स येतं, युअर हाऊस इज व्हेरी बिग, तुझे घर खूप मोठे आहे. युअर हँडरायटिंग इज व्हेरी क्लिअर, तुझी अक्षरे खूप स्पष्ट आहेत. युअर मदर इज कॉलिंग यू, तुझी आई तुला बोलावते आहे.
युअर शूज आर डर्टी, तुझे बूट घाणेरडे आहेत. युअर ड्रेस आर व्हेरी क्रिएटिव्ह, युअर आयडियाज आर व्हेरी क्रिएटिव्ह, युअर आयडियाज आर व्हेरी क्रिएटिव्ह, तुझ्या कल्पना खूप सर्जनशील आहेत. युअर वॉच इज व्हेरी स्टायलिश, तुझे घड्याळ खूप स्टायलिश आहे. युअर मोबाईल फोन इज रिंगिंग, तुझा मोबाईल फोन वाजत आहे. कॅटेगरी 3 हिज चा अर्थ होतो त्याचा, त्याची आणि त्याचे. नेक्स्ट सेंटेन्स येतं हिज फादर इज अ बिझनेसमॅन, हिज फादर इज अ बिझनेसमॅन, म्हणजे त्याचे वडील उद्योजक आहेत. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं वन मिनिट. Just one minute. ओके, थोडा लॅपटॉप हँग झालाय. स्क्रीन दिसत नाही आहे, लॅक आलेला आहे. थोडा 1 मिनिट थांबूया आपण स्क्रीन येईपर्यंत. ओके, यस. हिज त्याचा, त्याची आणि त्याचे. हिज फादर इज अ बिझनेसमॅन, त्याचे वडील उद्योजक आहेत. हिज वाईफ इज अ नर्स, हिज वाईफ इज अ नर्स, त्याची पत्नी नर्स आहे. हिज हाऊस इज नियर द रिव्हर, मग त्याचे घर नदीजवळ आहे. त्यानंतर येतं हिज कार इज व्हेरी फास्ट, हिज कार म्हणजे त्याची गाडी, इज म्हणजे आहे, व्हेरी म्हणजे खूप, फास्ट म्हणजे वेगवान. म्हणजे हिज कार इज व्हेरी फास्ट, त्याची गाडी खूप वेगवान आहे. हिज बुक्स आर ऑन द शेल्फ, त्याची पुस्तके शेल्फवर आहेत. हिज हँड रिटन इज व्हेरी गुड, त्याची अक्षरे खूप चांगली आहेत. तर त्यानंतर नेक्स्ट येतं हर, तिचा, तिची, तिचे. हर मदर इज अ टीचर, तिची आई, हरचा अर्थ होतो तिची, मदर म्हणजे आई, तिची आई शिक्षिका आहे. हर मदर इज अ टीचर, तिची आई शिक्षिका आहे. हर फादर इज अ डॉक्टर, तिचे वडील डॉक्टर आहेत. हर हाऊस इज व्हेरी ब्युटिफुल, तिचे घर खूप सुंदर आहे. हर ड्रेस इज रेड इन कलर, तिचे ड्रेस लाल रंगाची आहेत. हर बुक्स आर इन द बॅग, तिची पुस्तके बॅगेत आहेत. हर हेअर इज व्हेरी लॉंग, हर हेअर इज व्हेरी लॉंग, तिचे केस खूप लांब आहेत. हर व्हॉइस इज व्हेरी स्वीट, तिचा आवाज खूप गोड आहे. त्यानंतर इट्स येतं त्याचा, त्याची, त्याचे. थर्ड पर्सन न्यूट्रल, ॲनिमल्स अँड थिंग्स म्हणजे प्राण्यां आणि वस्तूंसाठी हे इट्स जास्त प्रमाणात वापरल्या जातात. दॅट कॅट इज लिंकिंग इट्स
पाव्स म्हणजे त्याचे पंजे, मांजर त्याचे पंजे चाटत आहे. क्लिकिंग. द डॉग वॅग्ड इट्स टेल. त्याने कुत्र्याने त्याची शेपटी हलवली. द ट्री लॉस्ट इट्स लीव्ज. झाडाने त्याची पाने गमावली. द कंपनी चेंज इट्स पॉलिसी. कंपनीने त्याचे धोरण बदलले. द बर्ड इज बिल्डिंग इट्स नेस्ट. त्याची पक्षी त्यांची घरटे बांधतात. द कार हॅज इट्स ओन गॅरेज. गाडीला त्याचे स्वतःचे गॅरेज आहे. द बेबी इज क्राईंग फॉर इट्स मदर. बाळ त्याच्या आईसाठी रडत आहे. द फोन हॅज इट्स चार्जर. फोनला त्याचा चार्जर आहे. द सन इज शायनिंग इन इट्स फुल ग्लोरी. सूर्य त्याच्या पूर्ण तेजाने चमकत आहे. अशा पद्धतीने. नेक्स्ट येतं अवर, आमचा, आमची किंवा आमचे. अवर स्कूल इज व्हेरी बिग. आमची शाळा खूप सुंदर आहे. अवर स्कूल इज व्हेरी बिग. आमची शाळा खूप सुंदर आहे. अवर पॅरेंट्स लव अस व्हेरी मच. आमचे पालक आमच्यावर खूप प्रेम करतात. अवर हाऊस इज इन पुणे. आमचे घर पुण्यात आहे. अवर टीम ओन द मॅच. आमचा संघ सामना जिंकला. अवर गार्डन हॅज मेनी फ्लॉवर्स. आमच्या बागेत अनेक फुलं आहेत. त्यानंतर नेक्स्ट येतं 7 नंबर, देअर. त्यांचा, त्यांची, त्यांचे. देअर चिल्ड्रेन आर व्हेरी नॉटी. त्यांची मुले खूप खोडकर आहेत. देअर हाऊस इज व्हेरी बिग. त्यांचे घर खूप मोठे आहे. देअर फादर इज अ पायलट. त्यांचे वडील पायलट आहेत. देअर कार इज अ न्यू. त्यांची गाडी नवीन आहे. देअर आयडियाज आर व्हेरी युनिक. त्यांच्या कल्पना खूप अनोख्या आहेत. आता थोडक्यात आपण क्विक समरी बघूया की आता आपण जे शिकलो आतापर्यंत त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर मायचा अर्थ होतो माझा, माझी किंवा माझे. माय बुक माझे पुस्तक. माय पेन माझा पेन. माय मोबाईल माझा मोबाईल. माय टी शर्ट माझा टी शर्ट. माय बुक किंवा माय बॅग माझी बॅग. माय कार माझी गाडी अशा अर्थाने. युअर तुझा, तुझी, तुझे. युअर पेन तुझा पेन. युअर फादर तुझे वडील. युअर मदर तुझी आई. युअर कार तुझी गाडी. युअर सन तुझा मुलगा. युअर क्लास तुझा वर्ग. युअर फ्रेंड तुझा मित्र या अर्थाने. त्यानंतर येतं हिज चा अर्थ होतो त्याचा, त्याची आणि त्याचे. हिज कार त्याची गाडी. हिज बंगलो त्याचा बंगला. हिज हाऊस त्याचे घर. हिज पेन. हिज ब्रदर त्याचा भाऊ अशा अर्थाने. त्यानंतर हर तिचा, तिची, तिचे. हर ड्रेस तिचा ड्रेस. हर बॅग तिची बॅग अशा पद्धतीने. त्यानंतर इट्स येतं त्याचा, त्याची आणि त्याचे. इट्स टेल त्याची शेपटी. प्राणी आणि वस्तूंसाठी आपण बघितलेलं होतं इट्स वापरतात. त्यानंतर अवर आमचा, आमची आणि आमचे. अवर हाऊस आमचे घर. अवर गार्डन आमचे गार्डन. अवर बॅग किंवा अवर कार आमची गाडी अशा पद्धतीने. देअर त्यांचा, त्यांची, त्यांचे. देअर स्कूल त्यांची शाळा. देअर बॉय त्यांचा मुलगा. देअर हाऊस त्यांचे घर अशा अर्थाने. तर इथं प्रॅक्टिससाठी दिले, ग्रुपमध्ये मी शेअर करेलच. त्यानंतर नेक्स्ट येतं इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. प्रश्नार्थक विशेषण. नामासोबत प्रश्न विचारण्यासाठी वापरतात. म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी नामासोबत वापरल्या जातात. जसं विच आहे, व्हॉट आहे अँड हुज आहे अशा पद्धतीने. आता आपण आज एवढंच घेणार आहोत. नेक्स्ट पुढच्या वर्गामध्ये आपण हे घेऊया जे पुढचं बाकी आहे. मी ग्रुपवरती याची PDF शेअर करेल अँड व्हिडिओसुद्धा शेअर करेल. सो टुडे क्लास इज फिनिश्ड. वी विल मीट अगेन टुमॉरो ॲट 5 PM.
सो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. गुड बाय.